महाड MIDCत प्रदूषणाचा कहर, ओरिएंटल कंपनीच्या सांडपाण्यानं विहीर, शेती बाधित, शेतकऱ्याचा आत्महत्येचा इशारा। महाड MIDC परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। अतिरिक्त महाड MIDC मध्ये नव्यानं सुरू झालेल्या ओरिएंटल एरोमॅटिक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सांडपाण्यामुळे सोलम कोंडगाव येथील शेतकरी विनायक बाबू साळुंखे यांच्या शेतातील विहीर पूर्णपणे प्रदूषित झाले। या प्रदूषणामुळे शेती नापीक होते, जनावर आजारी पडत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केलाय। सविस्तर माहिती अशी की सोलम कोंडगावचे रहिवासी विनायक साळुंखे यांची शेतजमीन अतिरिक्त MIDCतील ओरिएंटल कंपनीला लागून आहे। पूर्वी या शेतातील विहिरीचं पाणी पिण्यायोग्य होतं, मात्र शेजारी ओरिएंटल कंपनी सुरू झाल्यापासून विहिरीचं पाणी दूषित झालं। साळुंखे यांचा आरोप आहे की हे पाणी आता पिण्यायोग्य राहिलेलं नाही, जनावरांना पाजल्यास ते आजारी पडतात, झाडांना पाणी घातल्यास पाण्यावर फेस निर्माण होतो, परिसरातील बोरवेलचं पाणीही दूषित झालंय। पावसाळ्यात कंपनीच्या आवारातून मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी थेट शेतात शिरतं, त्यामुळे आंबा, काजू, फणस यांसारखी झाडांनी संपूर्ण शेती नापीक झाली आहे। नुकसान इतकं झालं की शेतकऱ्यांनी यंदा पिकांची कापणी केलेली नाही। प्रशासनाकडे दाद मागूनही दुर्लक्ष। या गंभीर प्रकाराबाबत साळुंखे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पंचायत समिती महाड, स्थानिक पोलीस स्टेशन आणि ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रारी दिल्यात, मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। वारंवार दाद मागूनही न्याय न मिळाल्यानं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आमच्या पाण्याचा बंदोबस्त करा, अन्यथा आत्महत्या करेन असा इशारा प्रशासनाला दिलाय। परिस्थिती हाताबाहेर गेल्याने शेतकरी टोकाचं पाऊल उचलण्याच्या मनस्थितीत आहेत। शेतकऱ्यांची मागणी संबंधित ओरिएंटल एरोमॅटिक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर तातडीने कारवाई करून प्रदूषणाला आळा घालावा आणि बाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी स्थानिकांकडून होतीये। प्रदूषण नियंत्रण मंडळानं तात्काळ दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। आणि कधीपासून घडतंय आणि काय अडचणींना आपल्याला सामोरं जातंय आणि आपण कुठं कुठे तक्रारी केलेल्या? साहेब, काय माहिती आहे काय सांगायचं खरं म्हणजे माझ्या विहिरीला जवळजवळ 20 वर्ष होऊन गेलेत आणि ह्या विहिरीचं पाणी मी अजूनपर्यंत आम्ही प्यायचो। इथे आम्ही शेती करतो, शेती आमच्यावरती शेती आहे, काही लोकांची शेती पण खराब झाली आणि ह्या विहिरीचं पाणी आम्ही प्यायचो अजूनपर्यंत। पण ही कंपनी आल्यापासून ओरिएंटल तेपासून ह्या माझ्या विहिरीचं पाणी खराब झालेलं आहे। त्यांना मी वारंवार कंप्लेंट करूनसुद्धा ते लोक ऐकत नाहीत। आमच्या पंचायतीमध्ये पण कंप्लेंट केलेली आहे आणि MPCBला मी कंप्लेंट केली आहे, तिकडे पाण्याचा पण सॅम्पल दिलेला आहे, त्यांचा पण रिपोर्ट खराब आलेला आहे। पण ते म्हणतात काय आम्ही पाणी खराब आहे, पण हे पाणी पिऊ शकता की नाही हे आम्ही सांगू शकत नाही, पाणी प्यायचं की नाही। शिवाय मी आपल्या पंचायत समितीमध्ये पण अर्ज केलेला आहे, पोलीस स्टेशनला पण ॲप्लिकेशन दिलेलं आहे, अजून कोणी काय कारवाई केलेली नाही आणि त्यामुळे त्या पाण्यामुळे माझी जनावरं आजारी पडली। मला फार नुकसान झालं, मला साहेब लय मला त्रास झाला आहे त्याच्यामुळे। आता माझ्याकडे आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती झालेली आहे आणि त्या जनावरांच्या जीवावर माझं पोट चाललेलं आहे, पोटपाणी झालेलं आहे, अशी परिस्थिती आहे। आता मागणी काय करायला आपण? मागणी काय, मला त्यांनी कंपनीने माझा पाण्याचा बंदोबस्त करावा, बाकी आपली त्यांच्याकडे काय अपेक्षा नाही। मला माझं पाणी माझ्या जनावरांना आहे, मला पाणी पाजायचं असतो, ते त्यांनी मला पाण्याचा बंदोबस्त करावा, बाकी आपली अपेक्षा काय नाही त्यांच्याकडून। शेती जे नुकसान झाले ते नुकसान झाले ते त्यांनी भरपाई करून द्यावी आमची, बाकी काय आमचं काही मागणी नाही त्यांच्याकडे। आम्हाला काय कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडे काही नको, आम्हाला आमच्या शेती नुकसान करून द्यावी, आम्हाला पाण्याचा बंदोबस्त करून द्यावा, बाकी आमच्याकडे त्यांच्याकडे काही मागणी नाही साहेब। अडचणी निर्माण होत अडचण म्हणजे काय, मी जनावरांना पाणी पाजलं की नाही का ते जनावर पण त्यांचे जे संडा जो आहे म्हणजे शेण ते पूर्ण पातळ म्हणजे पाण्यासारखं असे। शिवाय झाडांना मी माझी झाडं छोटी मोठी झाडं लावली आहेत मी, झाडांना पाणी पूर्ण फ्रेश येतो। झाडं व्यवस्थित आहेत? झाडं पण ते चांगले व्यवस्थित नाहीत, त्यामुळे त्या पाणीच खराब आहे, त्यामुळे कसं झाडं व्यवस्थित असणार? आंब्यांना यावर्षी काय तुमच्या? हां, आंब्याला आजार त्यामुळे रोग राहिले ना, त्यामुळे कारण ते झाडं सुकून गेली माझी, काही झाडं पाणी पाणी मारलं की फेस येतो, त्यामुळे पाणी पण मारू शकत नाही झाडांना। झाडांना माझ्या अजूनपर्यंत फळं यायची, अजून यावर्षी फळच नाही आले, काय 1-2 वर्ष काहीच नाही, उलटे झाडं माझी सुकून गेली, अशी परिस्थिती झाली साहेब। मला लय त्रास, मला दुसरीकडे माझ्या पर्याय नाही आता राहिला आहे। भरपूर मी प्रयत्न केले, सगळ्यांना लेटर दिले, सगळ्यांना काय केले, काही नाही, कोण कान हलवत। आता आपली भूमिका काय असेल पुढची भूमिका काय माझी असणार, जर त्यांनी काय बंदोबस्त केला तर ठीक आहे, नाही तर मी आत्महत्या करायशिवाय माझ्याकडे काय रस्ता दुसरा नाही आणि माझं पोटपाणी त्याच्यावरती चाललेलं आहे, जनावरांच्या ह्याच्यावरती, दुसरं काय मला कसला आजार नाही। विश्वास कृष्ण साळुंखे, राहणार सोलमकोंड आणि मी शेतकरी आहे। आमच्या थोड्याशा गायी आहेत, मी शेती करतो आणि शेती करत असताना ही कंपनी आल्यापासून आम्हाला इकडच्या विभागाला त्रास आहे। आम्ही किती वेळा कंपनीमध्ये गेलेले आहे, आमची मुलं गेलेली आहेत, हे साळुंखे पण गेलेले आहेत, पण काही कंपनी पण दखल घेत नाही, पुढारी पण दखल घेत नाहीत। शेतीमध्ये पाणी येतं, आमच्या आंब्याची बाग आहे, त्या आंब्याची बाग पण जळून गेली, ती आता फोटो काढून घ्या तुम्ही। बोरविल मारले, त्या बोरविलला पण पाणी लाल येतो एकदम आणि आंबे पण ही कंपनी आल्यापासून धरत पण नाहीत। आम्ही खूप मेहनत घेतो,
पण आम्हाला काही त्याचा फायदा पडत नाही. पाणी मारलं पाण्याला वास येतो. पाण्याला आता आम्ही पाणी पण त्या बोरवेलचं पियत नाही. ती बोरवेलचं पाणी एकदम वास येतो आणि फेष्टे कलर आहे पाण्याला. शेतीला नेमकं काय अडचणी झाल्या? शेतीला एकदम करपटून जाते. करपून जाते पाणी पाणी येत होतं. खराब पाणी येत होतं. कधी हा प्रकार घडला होता? दोन वर्षापासून घडतोय. कंपनी आल्या बरंच आम्ही प्रयत्न केला. शासनची माणसं आले, त्यांनी तपासला पाणी कंपनीचे आम्ही बंद करू पण ते काय दखल घेत नाहीत. विनायक बाबू साळुंके, मी पण एक शेतकरी आहे आणि माझ्या विहिरीचं प्रकरण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. माझ्या विहिरीचं हे कंपनी आल्यापासून माझ्या ह्या विहिरीचं पाणी खराब झालेलं आहे. शिवाय त्या विहिरीचं पाणी पिऊन माझे जनावर पण आजारी पडलेत. आम्ही वारंवार कंपनीकडे कंप्लेंट केली. स्थानिक आम्ही आमच्या गावातील पुढाऱ्यांना सांगितलं आम्ही, त्यांचं पण काय दुर्लक्ष त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आणि माझ्या झाडांना पाणी मारलं आम्ही की ते पाण्याला पूर्ण फेस येतो, पाण्याचा पूर्ण वास येतो. काजू झाडं, माझे आंब्याचे झाडं आहेत साहेब, फोटो काढून घ्या पाहिजे तर. आणि खरोखर साहेब आम्ही लय कंटाळलो आहे त्यांना सांगून. आता आम्हाला दुसरा पर्याय नाही राहिला. आम्ही आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, कारण आमची जीविका त्याच्यावरती चाललेली आहे, जनावरांवरती आणि शेतीवरती. त्यामुळे ही बघा, ही अशीच आहे, ही फणसाची झाडं आहेत. ही फणसामध्ये अशी कंडिशन आहे फणसाची. खोटं त्यांना वाटत असेल तर हे म्हणा तुम्ही बघा, येऊन प्रत्यक्षामध्ये काय करणार आम्ही त्यांना सांगा. आता आम्हाला काय दुसरा मार्ग राहिलेला नाही, आम्ही कंटाळलो सांगून. आता आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय काही दुसरा रस्ता आम्हाला राहिलेला नाही.